नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील काटी येथील ऐतिहासिक राजवाडी होळी म्हणून प्रसिद्ध आहे. आदिवासी समाज जीवनातला सर्वात महत्त्वपूर्ण असलेला होळीचा सण सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये मोठ्या उत्साहात पार पडतो. नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुड्यामध्ये साजरी होणारी काठीची राजवाडी होळी मोठ्या थाटामाटात संपन्न झाली. या होळीनंतर सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये आगामी 5 दिवस होळीची धूम पाहायला मिळते. आदिवासी समाज जीवनात अतिशय महत्त्वाचे स्थान असलेला राजा पांटा आणि गांडा ठाकूर यांनी हा होलिकोत्सव सुरू केल्याचे म्हटले जाते. 1246 पासून सुरू झालेला हा होलिकोत्सव आजही आपले एकतेतील आणि समानतेतील वैविध्याचे रंग आणि पारंपरिक स्वरूप कायम ठेवून आहे. सातपुड्यातील डोंगर रांगांमधील काठीची राजवाडीची होळी मोठ्या उत्साहात पार पडते. आदिवासी बांधव ही होळी पारंपरिक पद्धतीने साजरी करतात. ढोल, बासरी, शिट्ट्यांचा सुमधुर आवाज आणि आदिवासी बांधवांचा पारंपरिक पेहराव येथे येणाऱ्या प्रत्येकालाच भुरळ घालत असते. स्थानिक वाद्यांच्या तालावर आणि पारंपरिक गीतांच्या सुरावर रात्रभर नृत्य करणारे आदिवासी बांधव पहाटे सूर्योदयाच्या पूर्वी ही होळी पेटवली जाते. होळी साजरी करताना आदिवासी संस्कृतीत महिला पुरुष असा भेदभाव केला जात नाही. गरीब श्रीमंतीची आडकाठी तर मुळीच नाही. मुक्त आणि प्रसन्न वातावरणात सातपुड्यातील होळी साजरी करण्यात येते. सातपुड्यातील डोंगर रांगांमध्ये राजवाडी होळी म्हणून नावलौकिक असलेल्या काठी संस्थाची होळी सालाबादाप्रमाणे मोठ्या धूमधडाक्यात साजरी होते. मुक्त आणि प्रसन्न वातावरणात सातपुड्यातील होळी साजरी करण्यात येते. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्कलकुवा तालुक्यात काठी हे एक संस्थानिकांचं गाव होतं आणि राजा राजवाड्यापासून म्हणजे इथे रेकॉर्ड आहे की 1246 पासून होळी सण साजरी केला जातो. मला असं वाटतं की आदिवासींचा जो इतिहास आहे तो मौखिक असल्यामुळे हा रेकॉर्ड असला तरी वर्ष याच्या अगोदरपासून हा सण साजरा केला जात असेल आणि पारंपरिक पद्धतीने आज पण तो सण साजरा केला जातो. याच्यामध्ये ज्यांचं मानतं असतं ते मोरख्या बनतात. ज्याच्या कमरेला घुंगर असतं त्याला मोरख्या म्हणतात. आणि ज्याच्या कमरेला दुधडी आणि उमराचं फळाचं माळ असतं त्याला बावा बावा म्हणतात. आणि ज्याच्या घागरा किंवा बाईचा सॉंग केला जातो त्याला ढाणका डोका असं म्हणतात. असे 3 प्रकारचे या ठिकाणी हे केलं जातं आणि ज्यांचं मानतं असतं ते लोक करतात आणि त्यांना नाचावं लागतं. काही बाहेरून आलेल्या लोकांना असं वाटतं की हे हौशेने करत असेल, तसं हौशेने कोणी करत नाही आहे. प्रत्येक घरामध्ये एक एक मोरखे आहे. माझ्या पण घरामध्ये माझा मुलगा हा मोरखे आहे आणि अशा पद्धतीने या परिसरातले पूर्ण मोरखे एकत्र येतात आणि रात्रभर इथे होळीचे दर्शन करतात, नाचतात आणि आपली परंपरा ही वर्षानुवर्षे जतन करतात. अशा पद्धतीने हा सण उत्सव काठीमध्ये साजरा केला जातो. अरे आदिवासी सातपुड़ा लोगों के तरफ से हम तुम्हारे को नमस्ते सर जी। ये हमारे होली महोत्सव का त्योहार ऐसा मनाया जाता है कि यहाँ आदिवासी लोग सातपुड़ा पर्वत के का जितने भी खेड़े पाड़ों के लोग हैं वहाँ किसी को बुलाने का कोई जरूरत न रहती। लोग आप आ जाते वहाँ पे होली महोत्सव मनाने के लिए। ये हमारे आदिवासी रूढ़ी परंपरा के घर में कोई अनाज का मानता रहता है, कोई लोग बीमार रहता है उनका मानता रहता है, कोई घर में बैल गाय उनका भी मानता रहता है। इसलिए ये 3-4 प्रकार के मोरखिया दूधी गोसाई 3-4 जात के मानते रहते हैं तो हमारे आदिवासी लोगों में। और ये रूढ़ी परंपरा हमारी 12,000 साल से चलती आ रही है और अभी भी चलती रहेंगी। धन्यवाद। काठी ये नंदुरबार जिले का एक कल्चरल एक गांव है, पुराना है और ट्राइबल की होली यहाँ जो बनाई जाती है उसको नाम राजवाड़े होली कहलाती है। राजवाड़े बोले तो यहाँ जो आदिवासी का चिपटन थे, राजा लोग थे, वो चलाते आए इसलिए इसको राजवाड़े होली बोलते हैं। लेकिन अगर देखा जाए ये इसका कार्यकाल बोलना मुश्किल है, बताना मुश्किल है। अनादिकाल से ये होली मनाते आए हैं, लेकिन यहाँ जो चिपटन बसे थे तो चिपटन के कारण ही उसका नाम राजवाड़े होली कहलाएंगे और राजवाड़े होली पूरे देश में मशहूर है। अगर देखा जाए तो 12 तारीख को राहुल जी हमारे यहाँ पधारे थे भारत जोड़ो न्याय यात्रा के कारण से, तो उनके हाथ से हमने वापस एक मन्नत की होली मनाई थी। तो पूरे देश के अंदर, वर्ल्ड के अंदर चले गए ऐसा इसका मतलब हो सकता है, लेकिन इसका कार्यकाल बताना मुश्किल है। क्या महत्व? अगर देखा जाए तो ट्राइबल का कल्चर इसमें है। ट्राइबल के कल्चर में होली का
मतलब ये है कि यहाँ होली और दिवाली दोनों लड़की यानी बहनें हैं ये। और पौरव देव यहाँ कहलाते हैं। पौरव देव हमारे जो पुराने ये है, हमारे पूर्वज है, और वैसे हमारे भगवान उनकी लड़की है ये। और उसमें दिवाली जो होती है वो बहुत रोमांटिक होती है। और होली जो है वो थोड़ा सा शादी के बाद उसकी ट्रेजेडी है। ट्रेजेडी के कारण फिर मन्नत की होली मनाई जाती है, यानी पूरे उनको त्यागना पड़ता है, यानी सबको अपना जीवन जो है गलत हुआ है, इसलिए जो जैसे डाकिन बनते हैं, बाबा बनते हैं, बूदिया बनते हैं, मोरखे बोलते हैं, ये सब नाटक करना पड़ता है। यानी उनको गांव में पूरा ढूंढ के फिर कुछ ना कुछ लेना चाहिए, ऐसा है। अभी यहाँ आज आज यहाँ ये गांव की होली है, तो कल फिर अगर गांव में पूरा घूमना पड़ता है, गांव में सब घर घर से अनाज लेना पड़ता है, या जो जो भी मिले वो लेना पड़ता है, लेकिन वो थोड़ा कम होते जा रहा है। लेकिन इस होली का महत्व कल्चरल होली ही बोला जाए। प्रथमच उमेदवारी दिल्याबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांचे मी आभार मानू इच्छितो. आणि हे होळी आज फक्त कल्चरल प्रोग्रामसाठी आलोय आम्ही. काही राजकीय विषय नाही. आम्ही फक्त लोकांबरोबर भेटायला आलो आहे आणि होळी साजरा करायला आलो आहे. आणि होळीचे उत्सव जो असतो दरवर्षी येतो. आम्ही निश्चितपणे सर्व जिथे जिथे होळी असते, जिथे आम्ही जाऊन येतो, मानताची होळी असते तिथे जाऊन येतो. आणि होळीचं महत्त्व आदिवासी संस्कृतीमध्ये एक वेगळं ठिकाण आहे आणि त्यासाठी आम्ही दरवर्षी हे साजरा करतो. असं मानलं जातं की होळी मातेसमोर कुठली जर मानता केली तर ती मान्य होते. तर अशी काही मानता केली का? मानताची होळी खरं सांगू तर 11 तारखेला रात्री आम्हाला चंद्र दिसतं. होळीची जी परंपरा असते, प्रथा असते. 11 तारखेला चंद्र दिसलं, तर 12 तारखेला जेव्हा राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आली होती, आम्ही राहुल गांधींची च्या हस्तेच मानताची होळी तेव्हा साजरी केली. आणि त्यांच्यावर त्यांनी अख्ख्या आदिवासी समाजाला होळीच्या शुभेच्छाही दिली. आणि 15 दिवसानंतर आता आपण काठीची होळी साजरा करायला आलो आहे. ते कल्चरल प्रोग्राम आहे आणि आदिवासी समाजासाठी हा एकदम महत्त्वाचा क्षण आहे आणि मी उत्साहाने साजरी करतो. सर, आपल्या पक्षामधून काही जे आपले स्वकीय होते ते परकीय झाले. हो. काही परकीय भविष्यात आपले स्वकीय होते. त्याबद्दल काय सांगाल? जे गेले ते गेले. जे येतील जुळतील जुळत राहतील. त्यांची भेट आता होईल तुमच्याशी. हे जसं आता अजून फॉर्म भरला गेला नाही आहे. इथे आम्ही फक्त होळी साजरा करायला आलो आहे. इथे राजकीय विषय बिलकुल आम्ही काढत नाही. सर्वांना भेटतो, ते आम्हाला भेटतात, बोलणं होतं. राजकीय विषयावर आम्ही चर्चा करतच नाही.